हॅलो टू ऑल द स्मार्ट अँड यंग वन्स आउट देअर. मी मानसी आपल्या इंग्लिशच्या आजच्या सेशनमध्ये सर्वांचं खूप स्वागत करते. आज आपण जो आपला चॅप्टर चाललाय द टेम्पेस्ट, त्याच्या तिसऱ्या भागात पोहोचलेलो आहोत. आपण वाचूया की पुढे कहाणीत काय होतं. ते लोक जे प्रॉस्पेरो असतो तो आपल्या मुलीसोबत तिथे एका द्वीपवरती पोहोचतो. त्याचा भाऊ त्याच्याबरोबर धोकेबाजी करतो, तिथे त्याला पोहोचवून देतो. समुद्रामध्ये त्याला मरायकरता सोडून देतो, पण तरी भाग्याने तो वाचून जातो आणि एका जादुई द्वीपवरती पोहोचतो. आणि तिथे जाऊन तो जे आहे सगळ्यांना कितीही जे आत्मा असतात, स्पिरिट्स असतात, त्यांना तो बंधक स्पिरिट्सला सोडवतो, ज्यातला की एरियल जो असतो तो मेन असतो. आणि अशा प्रकारे सगळे स्पिरिट्स त्याचे जे आहे गुलाम बनतात. तर आता याच्या पुढे काय होतं आपण वाचूया. सो वी विल स्टार्ट रीडिंग नाउ. In the woods nearby, Prospero found Caliban, a twisted, ugly monster. तर तिथल्या जवळच्या जंगलांमध्ये, वुड्स म्हणजे काय असतं, जंगल, इथे जंगल याचा अर्थ असतो. तर जवळपासच्या जंगलांमध्ये प्रॉस्पेरो फाउंड कॅलिबन, प्रॉस्पेरोला कॅलिबन मिळाला, जो की अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर होता. एक ट्विस्टेड म्हणजे की आडाटेडाचा आणि खूप घाणेरडासा दिसणारा असा मॉन्स्टर, राक्षस होता तो. ही वॉज द सन ऑफ सायकोरेक्स. तो सायकोरेक्स जी विच होती, जिने की तिथे बंधक बनवलं होतं सगळ्या स्पिरिट्सला, तिचा तो मुलगा होता. द विच, सायकोरेक्स द विच. कॅलिबन बिकेम प्रॉस्पेरोस सर्वेंट. तर कॅलिबन जो होता तो प्रॉस्पेरोचा सर्वेंट बनून गेला, तो त्याची नोकर बनून गेला. Apart from being hideous and horrible in appearance, he was also vicious and brutal in his habits. तर अपार्ट फ्रॉम बिंग हिडियस, हिडियसचा अर्थ काय झाला, व्हेरी अगली. तर फार अगली म्हणजे काय, खूप जे वाईट घाण असतं असं. तर तो अशा अशा प्रकारचा वाईट तसा होता. आणि हॉरिबल होता इन अपिरियन्स, म्हणजे दिसायला तो बाह्य जो असतो एक अपिरियन्स, खूप घाण होता दिसायला, त्याला पाहून अगदी म्हणजे किळस येत होती असा होता तो दिसायला. ही वॉज ऑल्सो विशियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट्स. त्याच्या ज्या सवयी होत्या त्या सुद्धा फार घाण होत्या आणि ब्रुटल होत्या, म्हणजे तो नृशंस टाईपचा होता. नो मॅटर हाऊ हार्ड he tired, Prospero could not make him change his ways for the better. ओके, तर दिस इज टायर्ड नाही, ही ट्रायड आहे. हे जे आहे मिस्टेक आहे याच्या प्रिंटिंग मध्ये. तर नो मॅटर हाऊ हार्ड ही ट्रायड, कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी सुद्धा प्रॉस्पेरो त्याच्यामध्ये चेंज नाही आणू पावलं त्याच्या वागणुकीमध्ये. And so it was Ariel's job to see that he carried out his tasks properly. आणि म्हणूनच आता हा एरियलचा जॉब होता. एरियल वॉज द चीफ ऑफ द स्पिरिट्स. त्याचा हा जॉब होता की तो त्याच्याकडे बघे की तो सगळं काही दिलेलं काम नीट करतोय की नाही आणि नीट प्रकारे वागतोय की नाही. टाइम पास्ट, तर अशा प्रकारे वेळ निघू लागला. अँड मिरिंडा ग्रू अप टू बी अ स्वीट अँड ब्युटिफुल गर्ल. आणि आता मिरिंडा, जी की एक छोटीशी तानाबाळ होती, ती आता एक मोठी मुलगी झाली आणि खूप सुंदर मुलगी झाली ती. द स्पिरिट्स ऑफ द आयलँड वर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरो, रूल दॅम वाईजली अँड वेल. तर आता काय झालं की त्या आयलँडच्या, त्या द्वीपचे जितकेही स्पिरिट्स होत्या, ज्या आत्मा होत्या, ज्यांना यांनी सोडवलं होतं प्रॉस्पेरोनी, त्या सगळ्या त्याच्या लॉयल होत्या, म्हणजे त्यांचे जे विश्वासपात्र होत्या आणि फेथफुल होत्या प्रॉस्पेरोला. त्याच्याबरोबर कधी धोका नव्हत्या करू शकत. हु रूल दॅम वाईजली, जे की त्याला प्रॉस्पेरो जो की त्यांना नीट प्रकारे रूल करावा होता त्यांच्यावरती, आणि शासन करावं होता आणि त्यांची नीट जे आहे देखभाल करत होता. Now it came to pass that Alonso, king of Naples, his brother Sebastian and Antonio, the wicked brother of Prospero, were sailing in a ship close to the enchanted island. आता कुठून तरुणी खबर आली अशी की एलान्झो, किंग ऑफ नेपल्स, जो की राजा होता नेपल्सचा, तो आणि त्याचा भाऊ सेबेस्टियन आणि अँटोनियो, हे तिघे जण, अँटोनियो म्हणजे कोण, तो त्याचा जो विकेट ब्रदर ऑफ प्रॉस्पेरो, प्रॉस्पेरोचा जो चालाक भाई होता, जो भाऊ होता, तो, ते तिघे जण सेलिंग इन अ शिप, ते लोक एका शिप मध्ये, एका जहाजमध्ये सेलिंग करत होते, तिथे जात होते. क्लोज टू द एन्चॅन्टेड आयलँड, त्या आयलँडच्या जवळच ते लोक होते. अशा प्रकारे त्याला खबर मिळाली. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनेंड ऑफ नेपल्स अँड द ओल्ड लॉयल कोर्टियर गोन्झालो. आता या शिप मध्ये आणि काही 2 जण होते. एक तर होता प्रिन्स फर्डिनेंड ऑफ नेपल्स, नेपल्सचा प्रिन्स होता तो, म्हणजे की सेबेस्टियनचा तो मुलगा होता. आणि जो होता ओल्ड लॉयल कोर्टियर गोन्झालो, जो जुना त्याचा विश्वासपात्र जो कोर्टियर होता गोन्झालो, ज्यांनी त्याला हेल्प केली होती प्रॉस्पेरोला, तो सुद्धा या जहाजमध्ये होते. द एंटायर पार्टी वॉज रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन्स of their princes in a far off kingdom.
तर हे सगळे जण जे आहे ते परत येत होते एका मॅरेज सेलिब्रेशनहून, एका प्रिन्सेसच्या, म्हणजे त्यांच्याकडे जी प्रिन्सेस होती तिचं लग्न करून हे लोक परत आपल्या किंगडम वापस जात होते. Knowing that his enemies were near his island, Prospero raised a great tempest with the power of his magic. आता जेव्हा हिला असं कळलं की ह्याचे जितके शत्रू आहेत सगळे हे ह्याच्या आयलंडच्या ह्याच्या द्वीपच्या जवळ आहेत, ह्यांनी काय केलं, प्रॉस्पेरोनी एक खूप मोठा तुफान जे आहे उभा केला त्यांच्या समोर. आपल्या जितकेही पॉवर्स होते, शक्त्यांचा यूज करून आणि जादूचा यूज करून त्यांनी अशा प्रकारे हे केलं. द रॉयल शिप वॉज टर्न्ड अँड टॉस्ड ऑन द स्टॉर्मी वेव्स. तर अशा प्रकारे जी रॉयल शिप होती, जो म्हणजे की राजसी जो जहाज होता, तो काय झाला, इतक्या मोठ्या जहाज तुफानमध्ये तो उडी मारू लागला आणि म्हणजे की असं पडणार होता, अशा प्रकारे टॉस होऊ लागला इकडे तिकडे इतक्या मोठ्या स्टॉर्मी वेव्स मध्ये, ज्या लाटा होत्या त्यांच्यामध्ये. इट सीम्ड एज इफ इट वुड सिंक एनी मोमेंट अलॉंग विथ ऑल द पीपल ऑन बोर्ड. तर असं वाटू लागलं, असं दिसू लागलं की कोणत्याही क्षणी तो जो जहाज आहे तो पाण्यामध्ये डुबू शकतो आणि जितकेही लोक आहेत ते लोक सगळे त्याच्यात मरतील पाण्यामध्ये जाऊन. As the tempest raged, Prospero led his daughter to the shore of the island and showed her the ship struggling on the wild waves. तर जसा जसा तो जो तुफान होता तो वाढू लागला, प्रॉस्पेरोनी आपल्या मुलीला जे आहे आणलं तिथे आणि मिरांडाला दाखवलं की पहा, हे कसं, ही जी शिप आहे, जहाज या स्ट्रगल करतोय इतक्या लाटांमध्ये. मिरांडा, काइंड हार्टेड गर्ल, begged her father to have pity on the people caught in the storm. तर ती आपल्या ती इतकी सहृदय मुलगी होती, तिने आपल्या वडिलाला जे आहे विनंती केली, बॅक केलं त्याला की त्यांच्यावरती मर्सी करा, त्यांच्यावरती दया करा, हे जे लोक या तुफानमध्ये जे आहेत त्यांच्यावरती. ओ फादर, शी begged, if by your art you have raised this dreadful tempest, please quell the storm now, save the poor souls on board. तर ती म्हणते की जर तुम्ही तुमच्या आर्टनी, तुमच्या या कलेनी हे इतकं मोठं जे बवंडर आहे, जे इतकं तुफान आहे, हा जर तुम्ही सुरुवात केली आहे तर प्लीज ह्याला थांबवा. क्वेल म्हणजे काय, टू एंड, ह्याला शांत करा या तुफानला, आणि हे सगळे जितके बिचारे हे जे पुअर सोल्स आहेत, सगळ्या गरीब लोकांना यांना सोडा. प्रॉस्पेरो टोल्ड हिज डॉटर नॉट टू बी अफ्रेड. प्रॉस्पेरोनी आपल्या मुलीला सांगितलं की तू घाबरू नकोस. आय हॅव सो ऑर्डर्ड इट दॅट नो पर्सन ऑन दॅट शिप विल बी हर्ट इन एनी वे. मी असं ऑर्डर केलेला आहे, मी असा आदेश दिलेला आहे की एकही व्यक्ती जो आहे या शिप मध्ये बसलेला, या जहाजमध्ये बसलेला, त्याला एक काही पण जे आहे खरोच सुद्धा नाही येईल, त्याला काही नाही होईल. आय इंटेंड टू सेव्ह एव्हरी वन ऑफ देम, बट व्हॉट आय हॅव डन नाव इज इन युअर इंटरेस्ट, ही सेड टू हर. तर तो पुढे आणि म्हणाला की मला जे आहे सगळ्यांना वाचवायचं आहे, मी कोणालाही हर्ट नाही करेन, मी सगळ्यांना सकुशल जे आहे बाहेर आणण्याच्या, पण मी हे जे केलं आहे हे तुझ्या इंटरेस्ट मध्ये, ज्या तुझं हित आहे, असं तो तिला म्हणाला. आता मिरांडा वॉज पझल्ड. मिरांडाला फार जास्त आश्चर्य झाला आणि ती जे आहे पझल्ड होऊन गेली. वाय शुड हर फादर पुट द शिप अँड इट्स क्रू इन पेरिल फॉर हर सेक. आणि ती सोचू लागली की तिच्या वडिलांनी या शिपला, या जहाजेला आणि ह्याची क्रू म्हणजे की जितकेही लोक आहेत सगळे, ह्यांना इतक्या पॅरिल मध्ये म्हणजे काय, डेंजर मध्ये. क्रूचा अर्थ काय, अ ग्रुप ऑफ सेलर्स, जे लोक सेल करतात, जे लोक जहाजमध्ये बसून इकडून तिकडे जातात, ते ऑल दॅट आर सेलर्स. या सेलर्सला ह्यांना इतके खतऱ्यामध्ये, डेंजर मध्ये का टाकलं, तिच्या करता, फॉर हर सेक. तो असं म्हणाला नाही की तुझ्या करता केलं मी, असं का. देन फॉर द फर्स्ट टाइम प्रॉस्पेरो टोल्ड हर द स्टोरी ऑफ देअर पास्ट लाईफ. तर मग तेव्हा पहिल्यांदा त्यांनी प्रॉस्पेरोनी आपल्या जुन्या काळाची, तिला जे सगळं त्याच्याबरोबर घडलं होतं सगळं, तिला कहाणी सांगितली. He explained that he had caused the tempest in order to bring his enemies Alonso and Sebastian within his power. तर त्यांनी तिला सांगितलं की त्यांनी हा इतका मोठा जो तुफान, जो टेम्पेस्ट आहे, तो का केलाय, कारण की तो त्याच्या जे एनिमीज आहे, शत्रू आहे, अलोन्सो आणि सेबेस्टियन, विदिन हिज पॉवर, तो तिला आपल्या पॉवर दाखवणं चाहत होता की तो त्याच्यात किती शक्ती आहे. हॅव्हिंग नरेटेड दिस स्टोरी, प्रॉस्पेरो टच्ड मिरांडा विथ हिज मॅजिक स्टिक. तर हे सांगितल्यानंतर त्यांनी मिरांडाला आपल्या जे जादुई छडी होती त्याच्यानी तिला तिच्यावरती डोक्यावरती फिरलं, अँड शी फेल फास्ट अस्लीप, आणि मग ती झोपून गेली. नाव एरियल appeared before him to give an account of the storm. आता एरियल त्याच्या समोर आला आणि त्यांनी त्या स्टॉर्मचं, तुफानचं वर्णन केलं. He gave a lively story of the fears of the sailors, the anxiety of the lords, and how Prince Ferdinand, King Alonso's son, had leaped into the sea. आणि ह्याच्याच बरोबर त्यांनी सांगितलं की सगळ्यांची भीती, जितकेही लोक होते आणि सगळ्यांचं जे
एन्झायटी होती, घबराहट होती आणि प्रिन्स फर्डिनँड जो की एलेन्झोचा मुलगा होता तो कसं पाण्यामध्ये सी मध्ये समुद्रात पडला हे सगळी त्यांनी सांगितलं. आता पुढे काय होतं आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो आता बघा परत आपण साईड क्वेश्चन्स आणि जितके आहेत ते बघूया आज. हू ऑल वर सेलिंग इन द शिप क्लोज टू द एन्चेंटेड आयलँड. ते जे एन्चेंटेड आयलँड होतं, द्वीप होतं त्याच्यात, आणि कोणकोणचे लोक होते जे की सेल करत होते त्या जहाजमध्ये त्याच्या जवळच्या. द किंग ऑफ नेपल्स अलान्झो, हिज ब्रदर सेबेस्टियन, एंटोनियो, प्रिन्स फर्डिनँड ऑफ नेपल्स अँड द ओल्ड लॉयल कोर्टियर गोन्झेलो. हे सगळे याच्यात होते त्या शिपमध्ये. फॉर व्हॉट टू रिझन्स डिड प्रॉस्पेरो रेज अ ग्रेट टेम्पेस्ट. प्रॉस्पेरोनी दोन कारणांनी तो जो टेम्पेस्ट होता, तुफान उभा केला होता. ते काय होते कारण? प्रॉस्पेरो रेज्ड अ ग्रेट टेम्पेस्ट इन हिज डॉटर्स इंटरेस्ट, आपल्या मुलीकरता केलं होतं. ही ऑल्सो वॉन्टेड टू ब्रिंग हिज एनिमीज अलान्झो अँड एंटोनियो विदिन हिज पॉवर. तर अलान्झो आणि एंटोनियोला तो आपली पॉवर दाखवणं चाहत होता. सो ही रेज्ड अ ग्रेट टेम्पेस्ट, म्हणून त्यांनी इतका मोठा तुफान उभा केला. हाऊ डिड फर्डिनँड गेट सेपरेटेड फ्रॉम हिज फादर. फर्डिनँड आपल्या वडिलांपेक्षा वेगळा कसा झाला, सेपरेट कसा झाला? When the ship was struggling in the waves, Ferdinand had jumped into the sea. तर जेव्हा समुद्रात त्यांचा जो जहाज लढत होता तेव्हा जो फर्डिनँड होता त्यांनी उडी मारली समुद्रात. सो एव्हरीवन ऑन द शिप थॉट दॅट ही वॉज डेड. म्हणून सगळ्यांनी सोचलं की तो मरून गेला. बट ऍक्च्युअली ही गॉट सेपरेटेड फ्रॉम हिज फादर अँड वॉज लेफ्ट अलोन ऑन अ बीच. पण तो ऍक्च्युअली आपल्या वडिलांशी सेपरेट झाला आणि एकटा जे आहे एका बीच वरती राहून गेला. हाऊ डिड फर्डिनँड अँड मिरांडा रिॲक्ट ऑन सीइंग इच अदर. जेव्हा या दोघांनी फर्डिनँड मिरांडाला पहिल्यांदा एकदा बघितलं तर त्यांचं काय रिएक्शन होतं, प्रतिक्रिया काय होती? When Miranda saw Ferdinand, she was thrilled and thought that he was divine and noble. तर तिला असं वाटलं मिरांडाला की फर्डिनँड जे आहे खूप डिवाइन आहे, नोबल आहे, चांगला आहे, आणि तिला खूप छान वाटलं तिला बघून. ऑन द अदर हँड फर्डिनँड वॉज एस्टॉनिश्ड टू सी अ ब्युटिफुल गर्ल ऑन अन आयसोलेटेड आयलँड. आणि दुसरी बाजूकडे फर्डिनँडनी एका सुंदर मुलीला अशा एकट्या एकदम आयलँड वरती पाहून तो पण जे आहे फार चकित झाला. बेसिकली बोथ ऑफ देम गेज्ड एट ईच अदर इन वंडर, ऍडमिरेशन अँड लव्ह. आणि अशा प्रकारे दोघे जण एकामेकाकडे आश्चर्य आणि प्रेमाने बघू लागले. व्हॉट गेव प्रॉस्पेरो सिक्रेट प्लेजर. तर प्रॉस्पेरोला एक सिक्रेट प्लेजर म्हणजे की सुख कसं मिळालं? When Ferdinand was brought there, he and Miranda looked at each other in wonder, admiration and love. तर जेव्हा फर्डिनँडला तिथे त्यांच्या द्वीपवरती आणलं गेलं तर त्यांनी मिरिंडाला खूप प्रेमाने आणि चकित होऊन पाहिलं. ऍक्च्युअली प्रॉस्पेरो ब्रॉट हिम देअर फॉर हिज डॉटर. तर प्रॉस्पेरोनी हे सगळं नियोजित प्लॅनिंगनी केलं होतं, आपल्या मुलीकरता तिला आणलं होतं इथे. सो सीइंग हिज डॉटर गेट अट्रॅक्टेड टू फर्डिनँड, प्रॉस्पेरो वॉज प्लीज. म्हणून त्यांनी जेव्हा पाहिलं की तिची मुलगी पण त्याच्याकडे अट्रॅक्ट होती, आकर्षित होती, तर तो प्रसन्न झाला. हाऊ डिड एरियल सेव्ह किंग एलेन्झोज लाईफ. तर एरियलनी किंग एलेन्झोचा लाईफ कशी वाचवली? एरियल सेव्ड किंग एलेन्झोज लाईफ बाय वेकिंग हिम अप फ्रॉम हिज स्लीप इन द निक ऑफ टाइम. म्हणजे की थोड्याच वेळात जे आहे त्याला त्याची हत्या होणार होती, पण त्यांनी त्याला जागवून त्याला वाचवलं. What surprise awaited King Alonso when Prospero drew back the curtain. तर किंग अलान्झोला काय सरप्राईज मिळाला जेव्हा त्यांनी प्रॉस्पेरोनी पडदा हटवला तेव्हा? When Prospero drew back the curtain from the entrance of his cave. तर जेव्हा प्रॉस्पेरोनी पडदा हटवला आपल्या केवच्या गुफेच्या एंट्रन्स वरनं, किंग अलान्झो सॉ फर्डिनँड. तर त्यांनी फर्डिनँडला पाहिलं, हिज लॉस्ट सन, जो की हरवून गेलेला होता त्याचा मुलगा, हॅपीली प्लेइंग अ गेम ऑफ चेस विथ मिरिंडा. की तो खूप प्रसन्नतेने मिरिंडा बरोबर चेस खेळत होता, शतरंज जो असतो बुद्धिबळ ते खेळत होता. दॅट वॉज अ प्लेझंट सरप्राईज फॉर द किंग अलान्झो. हे त्याच्याकरता खूप छान सरप्राईज होतं. व्हॉट कुड बी द रिझन फॉर प्रॉस्पेरो टू गिव्ह अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. प्रॉस्पेरोनी आपला जो मॅजिक होता, जादू होता, तो कशाला सोडून दिला? प्रॉस्पेरो वॉन्टेड अ न्यू बिगिनिंग अँड वॉन्टेड टू रूल हिज किंगडम विथ ह्युमन व्हॅल्यूज अँड व्हर्च्यूज. तर तो जेव्हा त्याला आपलं राज्य वापस मिळालं तर तो जे आहे त्याला नवी सुरुवात करणं चाहत होता आणि तो नव्हता चाहत की त्याच्यात काही मॅजिक वगैरे करे. तो ह्युमन व्हॅल्यूज चाहत होता तो, रॅदर दॅन मॅजिकल स्पेल. सो ही माइट हॅव गिव्हन अप द प्रॅक्टिस ऑफ मॅजिक. म्हणून त्यांनी मॅजिक जितकंही होतं आपलं सोडलं. तर तुम्ही बघितलं की कहाणी किती छान चालली आहे. आता पुढे काय होतं आज आपण क्वेश्चन आन्सर्स वरून आपल्याला एक अंदाजा लागूनच केलाय. नेक्स्ट सेशन मध्ये आपण आणि स्टोरी पुढे वाचूया आणि पाहूया की टेम्पेस्ट मध्ये प्रॉस्पेरो, मिरिंडा, फर्डिनँड बरोबर काय होतं. So till next session, bye and have a nice day. Thank you.